हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त, आनंदी असाल. तर आता इथे वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि माझी तयारी सुरू झालेली आहे मुलांच्या डब्यापासून. तर इथे मी काय केलं, गव्हाचं पीठ मळून घेतलं. ज्यावेळेस आपल्याकडे फूड प्रोसेसर नसतो, फूड प्रोसेसर जर असेल तर त्यामध्ये गव्हाचं पीठ 1 ते 2 मिनिटातच मळून होतं. पण अशा वेळेस फूड प्रोसेसर नसेल तर आपल्याकडे असा बाउल घ्यायचा आणि या बाउलमध्ये पीठ मळायचं. गोलाकार पद्धतीने हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटांमध्ये पीठ मळून तयार होतं. परातीमध्ये जर पीठ मळत असाल तर पीठ हे पसरलं जातं आणि पीठ मळायला थोडासा जास्तीचाच वेळ लागतो. आता सकाळ म्हटलं की भाज्या या झटपट तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे झटपट म्हणून मी डब्याला अंड्याची भुर्जी देत आहे. तर 3 अंड्याची भुर्जी फक्त त्याच्या नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी जरी झाली तरी पुरेशी आहे. त्यानंतर मग मी आमच्यासाठी वेगळं असं काहीतरी बनवेन. तर आता इथे अंड्याची भुर्जी बनवत असताना आपण ज्यावेळेस कांदा टोमॅटो फ्राय करतो, तर फ्राय करत असताना ज्यावेळेस आपण तिखट घालून भुर्जी करतो तर ती भुर्जी थोडीशी कमी तिखट होते. पूर्णपणे अंड्याची भुर्जी तयार झाल्यानंतर वरतून तिखट घालायचं आणि मिक्स करायचं. या भुर्जीची टेस्ट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा. तर आता इथे मी भुर्जी बनवून घेतली, डबा भरून घेतला, कारण की मग चपात्या होईपर्यंत ही जी भाजी आहे डब्यात भरलेली थोडीशी थंड होईल. तर आता मी काय करणार आहे, फक्त डब्याच्या आणि नाश्त्याच्या त्याच्या चपात्या बनवून घेते आणि राहिलेल्या चपात्या नंतर मी आरामात करून टाकेन. तर आता इथे बघा, वरची चपाती शेकेपर्यंत आपली खालची चपाती लगेचच तयार झाली पाहिजे, म्हणजे गॅस आणि वेळ दोघंही वाया जात नाही. आज मी इथे काही फुलके वगैरे देणार नाहीये, तर आज मी म्हटलं की चपाती देऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांची काळजी कशी घ्यायची, केस बऱ्याच जणांचे सफेद होत असतील तर नैसर्गिकरित्या काळा रंग आपण केसांना कसा करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. आणि नक्कीच ज्यांना गरज असेल तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओचा उपयोग करून बघावा. आता इथे मी माझं डब्या वगैरे सगळं भरून दिलं मुलाचा, त्याला पाठवलं आणि आता किचनमधली हे जे किचन काउंटर टॉपवरती जेवढी भांडी होती सगळी सिंकमध्ये मी सरकवून दिली आणि आता किचन सोटा ओल्या कपड्याने पुसून त्यावरती आता हे क्लीनर स्प्रे करून घेतलेला आहे आणि आता ओल्या कपड्याने व्यवस्थित आता हा किचन काउंटर टॉप, गॅस आणि ही जी भिंत आहे ती व्यवस्थित पुसून घेते. प्रत्येक वेळी आपण किचन ओटा काही धुवत बसू शकत नाही. अशा वेळेस हा स्प्रे जो आहे तो खूप फायदेशीर पडतो. अतिशय किचन ओटा धुतल्यासारखा दिसतो आपल्याला. आता इथे एका बाउलमध्ये मी इंडिगो पावडर घेतलेली आहे आणि ही पावडर झाडांच्या पानांपासून तयार केली जाते. कोणत्याही आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये सहजपणे मिळेल. तोपर्यंत बाजूला मी चहा ठेवलेला आहे आणि ग्लासामध्ये पिण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. ही इंडिगो पावडर आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर या इंडिगो पावडरला मराठीमध्ये नीलपत्ती असं म्हणतात, हिंदीमध्ये देखील नीलपत्तीच म्हणतात आणि ही इंडिगो पावडर आयुर्वेदिक किंवा पतंजलीच्या दुकानामध्ये सहजपणे मिळेल. या पावडरला भिजवत असताना फक्त साध्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि लगेचच ही पावडर आपल्याला ही जी पेस्ट तयार केलेली ती केसांना लावून घ्यायची. तोपर्यंत इथे मी ही पावडर केसांना पेस्ट लावून घेतली आणि मशीन देखील लावून आता बाहेर आलेली आहे. आता वाजलेले आहे जवळपास 7:20 आणि आता इथे मी हे सगळं सोफ्याचे जे कव्हर वगैरे आहेत ते झटकून घेते. आपण सगळेच जण केसांची काळजी फार घेत असतो आणि ही केसांची काळजी घेत असताना याची देखील काळजी घेतली पाहिजे की केमिकलचा वापर कमीत कमी आपल्या केसांना झाला पाहिजे. शॅम्पू नंतर केसांना आपला केमिकलचा थोडाफार का होईना वापर होतच होतो. पण आपण ज्यावेळेस केस सफेद होतात त्यावेळेस डाय वगैरे वापरतो, तर त्या डायमध्ये भरपूर सारे केमिकल्स असतात आणि त्यामुळे तात्पुरते केस तर काळे होतात, परंतु कालांतराने केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि बऱ्याच जणांना याची ॲलर्जी देखील असते. तर आज आपण तसं काहीही न करता नैसर्गिकरित्या केस काळे कसे करायचे ते आपण पाहणार होतो. तर इथे मी इंडिगो पावडर लावलेली आहे, नीलपत्ती, आणि या नीलपत्तीचा रंग ज्यावेळेस मी केसांना हा इंडिगोची जी पेस्ट लावली त्यावेळेस माझी बोटं आणि नखं साधारणपणे हलकसं ग्रे शेडची होत होती, कारण की मी ग्लोव्ज वगैरे काही घातला नव्हता. याचाच अर्थ की ही जी नीलपत्ती आहे तर याचा इफेक्ट केसांवर खूप छान असा होणार आहे.
बऱ्यापैकी मी सगळ्या रूमला झाडू मारून घेतला. सिंकमध्ये पडलेली जी काही भांडी होती ती सगळी क्लीन करून घेतली. सिंक वगैरे व्यवस्थित घासून यामध्ये जी ठेवलेली आपली सिंकची जी जाळी असते तिला देखील आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचंय, घासून घ्यायचंय. कारण की या जाळीमध्ये देखील कचरा वगैरे जातो आणि मग पाणी जाण्यासाठी अडथळा होतो. त्यामुळे वेळच्या वेळी भांडे घासून झाले की लगेचच आपल्याला सिंक आणि ही जी किचनची जाळी आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आणि किचन काउंटर टॉप हा वायपरने व्यवस्थित आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. आता इथे माझी अंघोळ वगैरे झाली आहे, केस वगैरे धुतलेले आहेत. आणखीन एक मला सांगायचंय, इंडिगो पावडर लावल्यानंतर इंडिगो पावडर लावायची कशी? सुरुवातीला आपल्याला मेहंदी आणि आवळा पावडर मिक्स करून केसांना लावून घ्यायचे. केस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इंडिगो पावडर गरम पाण्यामध्ये भिजवून लगेचच आपल्याला केसांना लावून घ्यायची आहे. आता हे जे मी इंडिगो पावडर लावली होती त्याच्यानंतर लगेचच साध्या पाण्याने धुवून लगेचच शॅम्पू केलेला आहे केसांना. कारण की मी इंडिगो पावडर आदल्या दिवशी धुवून मग नंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू वगैरे केले नाही. लगेचच त्याच दिवशी शॅम्पू देखील मी करून घेतलेला आहे. आणि आता ओले केस व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. सिरम लावून घेतलेला आहे. सिरम लावल्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही. ओल्या केसांमध्ये कधीच आपल्याला कंगवा फिरवायचा नाही किंवा केस विंचरायचे नाही. कारण की ओल्या केसांमुळे केस गळण्याची जास्त शक्यता असते कंगवा फिरवल्यामुळे. तर आता मी मॉर्निंग वॉकसाठी आले होते आणि येता येता इथे मी आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते. तर इथे मी मिक्स भाजी घेण्यासाठी थांबले होते. तर खूप छान अशा मिक्स भाज्या इथे मला दिसल्या. त्यामुळे तिथून मी विकत घेतल्या आणि आता मी आलेली आहे घरी. आणि घरी आल्यानंतर ही जी मूर्ती ठेवण्याची जी काच आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्या ज्या ठेवणाऱ्या वरती मूर्त्या आहेत तर त्या देखील व्यवस्थित धुवून घेतल्या. फुलं वगैरे वाहून घेतली. दिवा अगरबत्ती लावून व्यवस्थित मी वंदना वगैरे करून घेतली. पाया वगैरे पडून घेतल्या. आणि आता इथे मी थोडंसं बाहेरून जाऊन आल्यामुळे काही मी चहा वगैरे घेतला नव्हता सकाळपासून. इथे मी आता एखादी संत्री वगैरे खाऊन घेणार आहे. कारण की सकाळी चहा वगैरे तर मी आता सध्या तरी घेतलेलं नाहीये. सकाळी सकाळी फ्रुट्स खाणं कधीही चांगलं आणि त्यातल्या त्यात व्हिटॅमिन सी युक्त फळं जर खाल्ली ना तर अतिशय उपयोगी असतात, आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. आता व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्यामुळे आपले केस गळण्याचे देखील थांबतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मेहंदी लावताना आवळा पावडर घालून बघा आणि मग केस धुवून बघा. केस गळण्याचे कमी होतात. तर आता इथे मी भाज्या व्यवस्थित साफ करून घेतल्या. भोगीच्या भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचे. मिक्सरमध्ये मूठभर कच्चे शेंगदाणे, 2 चमचे तीळ, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय आणि तिखट घरचं आपलं जे लाल तिखट असतं मसाला तो घालून घ्यायचा आणि चिरलेल्या भाज्या. तर आमच्याकडे भोगीच्या भाजीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे पावटा, वाटाणा, तुरीचे दाणे, त्यानंतर बोरं, घेवडा, त्याच्यानंतर वांगी, गाजर, बटाटा, फ्लावर आणि चंदन बटवा याची बारीक चिरलेली भाजी घातली जाते. एका साईडला भाजी करत ठेवली आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे. कारण की भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी तीळ लावलेली बनवली जाते. तर आता इथे मी बाजरीचं पीठ मळून घेतलंय आणि आता भाकरी आपल्याला थोडीशी अर्धवट थापून त्यावरती तीळ लावायचे आणि पुन्हा एकदा छान अशी पातळसर भाकरी थापून घ्यायची. तर माझ्या भाकऱ्या ज्या असतात त्या साधारणपणे तवा भरून असतात. मी छोट्या छोट्या भाकऱ्या शक्यतो करत नाही. कारण की मग तितका वेळ नसतो आणि झटपट एक भाकरी खाल्ल्याने माणसाचं पोट देखील भरून जातं. त्याच्यामुळे 2 भाकरी करण्यापेक्षा एक पातळसर मोठी भाकरी करायची. आता भाकरी इथे आपल्याला तव्यावर अशा पद्धतीने दोनही हाताने घालून घ्यायची. एका हाताने ज्यावेळेस आपण भाकरी तव्यावरती घालतो त्यावेळेस पीठ भरपूर आजूबाजूला उडतं. म्हणजेच गॅस आणि किचन काउंटर टॉप पूर्णपणे पिठाने भरलेला असतो. अशा वेळेस आपण ह्या भाकरी घालत असताना दोनही हाताने उचलून ही भाकरी अलगद तव्यावरती घालायची आहे. तर आता ही भाकरी बघा मस्तपैकी आता दोन्ही बाजूने मी शेकून घेतलेली आहे. कडक अशी भाकरी करून घेतलेली आहे मी आणि गरमागरम भाजीसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तर हे आहे माझं जेवण, खीर, भोगीची भाजी आणि गरमागरम भाकरी. आता इथे मी केस धुवून झाल्यानंतर माझे केस तुम्हाला दाखवते. साधारणपणे पुढचे केस जे होते माझे बऱ्यापैकी सफेद झाले होते आणि आतमध्ये देखील बऱ्यापैकी असे सफेद सफेद केस दिसायचे. इंडिगो पावडर लावल्यामुळे पूर्ण केस माझे काळे झालेले दिसत आहेत आणि शॅम्पू देखील मी त्याच दिवशी केला होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.